खरं तर आता मंत्रिमंडळाचं वाटप झालेलं आहे, खाते वाटप सुद्धा झालेलं आहे आणि त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे पालकमंत्री पदावरनं सुद्धा वाद सुरू झालेले आहेत। अर्थात हे वाद काही नवीन नाहीयेत। नुकतंच आपण अजित पवार हे महायुतीचा भाग झाल्यानंतर सुद्धा पुणे आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरनं वाद झालेले हे पाहिलेच होते आणि आता सुद्धा हे वाद सुरू आहेत। त्यात बीडचं तापलेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची जवळीक यावरून सुद्धा आता स्पेसिफिकली बीडचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडेंना दिलं जाऊ नये याच्यावरनं एक नवीन वाद तयार झालेला आहे आणि ही मागणी जोर धरतेय। पण असं काय आहे, म्हणजे मुंडेंकडे पालकमंत्रीपद गेलंच बीडचं, तर असं नेमकं काय होणार आहे? असा धसकाच हा मुळात तिथल्या आमदारांनी का घेतलेला आहे? पालकमंत्री नेमका असतो काय, त्याचे असे काय अधिकार असतात ज्याच्यावरनं सगळं झाल्यानंतर सुद्धा त्या नेमक्या पालकमंत्री पदावरनं सुद्धा खटके आणि वाद हे उडताना आपल्याला पाहायला मिळतात? असं काय ताकद त्या पालकमंत्री पदात आहे, आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। सगळ्यात पहिले समजून घेऊया की पालकमंत्र्यांची नेमकी भूमिका काय असते, त्याच्यातनं स्वाभाविकपणे समजेल की त्यांची ताकद सुद्धा काय आहे। महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री हे नेमले जातात। एक मंत्री हा एकाच जिल्ह्याचा पालकमंत्री असेल असा काही नियम नाहीये। एक मंत्री हा अनेक जिल्ह्यांचा सुद्धा पालकमंत्री असू शकतो। अगदी ताजं उदाहरण बघायचं झालं तर देवेंद्र फडणवीस की जे गेल्या शिंदे सरकारमध्ये 1-2 नाही तर तब्बल 6 जिल्ह्यांचे पालकमंत्री होते, त्यातले बहुतांश हे विदर्भातलेच होते। याशिवाय खरं तर पालकमंत्री व्हायला कॅबिनेट मंत्रीपदच असायला हवं अशीही काही अट नाहीये। याचं सुद्धा उदाहरण समजून घेऊ शकतो, म्हणजे राज्यमंत्री सुद्धा पालकमंत्री असू शकतो। याचं नुकतंच उदाहरण काय आहे तर आपल्याला ठाकरे सरकारमध्ये डोकावावं लागेल। 2020 ते 2022 मध्ये अदिती तटकरे या राज्यमंत्री होत्या, पण असं असून सुद्धा रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे त्यांना मिळालेलं होतं, जे नंतर अर्थात आपल्याला कल्पना आहे की त्याच तटकरे आणि रायगडवरनं सुद्धा बराचसा वाद झालेला होता। सो थोडक्यात राज्यमंत्री सुद्धा पालकमंत्री हा होऊ शकतो। आता पालकमंत्री निवडण्यासाठी कोणती विशिष्ट प्रक्रिया सुद्धा नाहीये। त्या जिल्ह्यातून येणाऱ्या वरिष्ठ मंत्र्याला त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळतं। आता काय महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यातनं मंत्री होतात असं नाहीये, त्यामुळे ज्या जिल्ह्यातून मंत्रीच नसतो अशा वेळेला इतर मंत्र्यांकडे त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे सोपवलं जातं। पण सहसा प्रथा आहे की जो नेता ज्या जिल्ह्यातनं येतो त्याला त्याचंच पालकमंत्रीपद दिलं जातं किंवा तिथनं जास्त प्राधान्यही दिलं जातं। आता पालकमंत्र्यांची कामं काय असतात तर केंद्र आणि राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेला निधी, पुन्हा एकदा लक्षात घ्या, निधी जो आहे मंजूर झालेला हा जिल्ह्यांकडे पोहोचवला गेलेला आहे की नाही याच्यावर नजर ही पालकमंत्र्यांची असते। ज्यासाठी निधी वाटप झालेला आहे ती कामं सुद्धा होत आहेत की नाही यावर सुद्धा नजर ही पालकमंत्र्यांची असते। केंद्र आणि राज्याच्या योजना त्या जिल्ह्यात राबवल्या जात आहेत का हे पाहणं सुद्धा पालकमंत्र्याचं काम आहे किंवा कर्तव्य आहे। या सगळ्यावर देखरेख ठेवणं ही पालकमंत्र्याची प्रमुख जबाबदारी। पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे सुद्धा पदसिद्ध अध्यक्ष असतात। आता जिल्हा नियोजन समिती ही प्रत्येक जिल्ह्यात असणं कायद्याने अनिवार्य आहे, पण जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असावेत याची तरतूद मात्र कायद्यात नाहीये आणि म्हणूनच काही राज्यांमध्ये प्रशासनच हे काम पाहतं, काही जिल्ह्यात निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे काम पाहत असतात। महाराष्ट्रात मात्र पालकमंत्री या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत। आता पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असल्याने जिल्ह्यातील सरकारी निधीवर, पुन्हा एकदा सांगते, जिल्ह्यातील सरकारी निधीवर पालकमंत्र्यांचं वर्चस्व असतं आणि त्यामुळे तो निधी त्या जिल्ह्यातील कोणत्या आमदारांच्या मतदारसंघात जातोय यावरून सुद्धा आपल्याला राजकीय वाद हे बऱ्याचदा पाहायला मिळतात। सहसा विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघात निधी येत नाही, विकास कामं होतच नाहीत, अक्षय तक्रारी तर होतच राहतात। तर कधी कधी 2 ते 3 पक्षांचं मिळून असलेलं सरकार असेल तर त्यात सुद्धा एका पक्षाचा पालकमंत्री असेल तर तो त्या जिल्ह्यातील त्यांच्याच सहकारी पक्षाच्या आमदाराच्या मतदारसंघात कामं होऊ देत नाही, अशा सुद्धा तक्रारी पाहिलेल्या आहेत। आणि म्हणूनच जेव्हा आघाडी किंवा युत्यांचं किंवा 3-3 पक्षांची सरकार एकत्र येतात त्यावेळेला एकाच जिल्ह्यातील अगदी सहकारी पक्षांचे आमदार असले तरी सुद्धा त्यांचा समोरच्याकडे पालकमंत्रीपद द्यायला विरोध असतो। तसंच पालकमंत्र्यांचं काम हे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या समन्वयाने सुद्धा सुरू असतं, त्यामुळे अनेक वर्ष किंवा अनेकदा एकच नेता हा विशिष्ट जिल्ह्याचा पालकमंत्री पदावर कायम राहिला असेल किंवा छोटासा गॅप घेऊन पुन्हा एकदा तोच नेता त्या जिल्ह्याचा पालकमंत्री होत असेल तर त्या नेत्याचा तिकडे दबदबा तयार होतो, दरारा तयार होतो, दबाव तयार होतो किंवा प्रभाव सुद्धा प्रशासकीय कारभारात होताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि म्हणूनच स्थानिक प्रशासनावरचा होल्ड आणि निधीवरील ताबा या सगळ्यामुळे मुंडेंकडे पुन्हा एकदा पालकमंत्रीपद जाण्यालाच विरोधकांचा तर विरोध आहेच, पण त्याचसोबत सत्ताधारी पक्षातील आमदार सुरेश धस यांचाही विरोध आपल्याला पाहायला मिळतोय। भाजप हा सत्तेतला पक्ष आहे, मुख्यमंत्रीपद सुद्धा त्यांच्याकडे आहे, पण असं असलं तरी सुद्धा सुरेश धस हे मात्र फक्त भाजपचे आमदार आहेत।
त्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीने आता संतोष देशमुख प्रकरण तापलेलं आहे, वाल्मिक कराड आणि मुंडेंच्या जवळीकीवरनं आरोप लावले जातात आणि या सगळ्यामध्ये एक मोठा आवाज हा सुरेश धस यांचा सुद्धा आहे आणि म्हणूनच सुरेश धस हे एकीकडे फक्त आमदार तर तुलनेमध्ये धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री आणि त्यात बीडचे पालकमंत्री सुद्धा जर झाले तर ते वाल्मिक कराड प्रकरणावर आवाज उठवणाऱ्या सत्ताधारीच पक्षाच्या आमदारांसाठी सुद्धा खूप मोठी डोकेदुखी ही ठरू शकते। त्यामुळेच इकडे आपल्याला धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद देण्यावर आपल्याला विरोध हा अनेक नेत्यांकडून होताना पाहायला मिळतोय। त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की ते पालकमंत्री झाले तर हा सगळ्या प्रकरणाचा तपास जो तिकडच्या स्थानिक पोलीस यंत्रणेकडून सुद्धा सुरू आहे त्याच्यावर कुठला तरी प्रभाव पडू शकतो का, मुंडेंचा दबाव वापरून काही गोष्टी तिकडे घडू शकतात का, या सगळ्यामुळे सुद्धा मुंडेंकडे पालकमंत्रीपद जाऊ नये आणि ते थेट मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडे जावं अशी सुद्धा मागणी ही केली जाते। आता हे झालं हे सगळे राजकीय प्रकरण, पण या पलीकडे जाऊन सुद्धा काही भाग आहे जो पालकमंत्र्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे प्रोटोकॉलचा शिष्टाचाराचा भाग म्हणून त्या जिल्ह्यात येणाऱ्या अतिथींच्या स्वागतासाठी सुद्धा पालकमंत्र्याला उपस्थित राहावं लागतं। अगदी राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, हे ज्या ज्या वेळेला येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबतच तिकडे पालकमंत्र्यांची उपस्थिती सुद्धा बऱ्याचदा पाहायला मिळते। याशिवाय जिल्ह्यातील कालवा समितीतही पालकमंत्री असतात, ज्यामध्ये धरणांमध्ये किती पाणी साठा आहे, त्यातील किती पिण्यासाठी, किती उद्योगांसाठी, किती शेतीसाठी वाटप करावं, या सगळ्या निर्णय प्रक्रियेत सुद्धा पालकमंत्री असतात। म्हणूनच एकंदरीतच त्या जिल्ह्याचा ताबा, होल्ड, त्या जिल्ह्यावर आपलं वर्चस्व तयार करण्यासाठी सुद्धा भले आपल्याकडे कॅबिनेट मंत्रीपद असो किंवा नसो, आमदार झाल्यानंतर किंवा मंत्री झाल्यानंतरच प्रत्येक नेत्याला आपापल्या जिल्ह्याचा पालकमंत्री पद आपल्याकडे खेचून आणण्याची किंवा पालकमंत्री होण्याची ही स्वप्न पडू लागतात। अर्थात एकाच जिल्ह्यांना अनेक मंत्री असल्यामुळे प्रत्येकाचंच ते स्वप्न पूर्ण होईल असं नाहीये आणि म्हणूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑलरेडी संजय शिरसाटांनी याच्यावर दावा केलेला आहे, इकडे ठाण्यामध्ये सुद्धा गणेश नायकांनी दावा केलेला आहे आणि म्हणूनच लक्ष आहे तिकडे रायगडमधनं सुद्धा अजूनही तटकरे विरुद्ध गोगावले हा पालकमंत्री पदावरचा रस्सीखेच आहे ती अजूनही काही संपलेली नाहीये आणि म्हणूनच नेमकं हे आता पालकमंत्री पदाचं वाटप कसं होणार याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। अर्थात त्याबद्दलचे अपडेट्स घेऊन पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर नक्कीच येऊ, पण तुर्तास या पालकमंत्री पदावरनं का ही सगळी चढाओढ सुरू असते याबद्दलची माहिती ही तुमच्या समोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता। याबद्दलचे तुमचे काही प्रश्न, मतं असतील ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बघत रहा मुंबई तक।